नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 72 SSC GD 2025साठी महाराष्ट्राचा फायनल कट ऑफ अजून किती वाढू शकतो, ठीक आहे, याच्यावर आपण चर्चा करणार आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही क्लिक केलं म्हणजे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुमच्यासाठी नक्कीच काही ना काही इम्पॉर्टंट राहणार आहे. व्हिडिओमध्ये काय काय असणार आहे बघून घ्या. आपला मागचा चॅनलवरती जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी स्वतः एक गुगल फॉर्म तयार केला होता. गुगल फॉर्म म्हणजे आपल्या पोराला मार्क किती आहे काय आहे, गुगल फॉर्म असा होता तो. असा गुगल फॉर्म होता SSC 2025 कॅन्डिडेट मार्क. तिच्यात तुम्हाला भरणं होतं, नाव काय आहे, जेंडर बिंडर सगळ्या गोष्टी, तुम्हाला मार्क किती आहे, मार्क किती झाले फायनल, नॉर्मल याच्यामध्ये किती वाढले. तर लगभग 500 ते 600 जणांचा फॉर्म भरला आहे. 500 ते 600 जणं म्हणजे हेच सिलेक्शनवाले पोरं आहे. असे ज्याले 1 मार्क 2 मार्क ज्याला वाटत नाही आपलं सिलेक्शन होणार, असे पोरं सहसा जास्त फॉर्म भरत नाही. जे 500 ते 600 पोरांना फॉर्म भरलं आहे ते सिलेक्शनवाले पोरं आणि ते सगळ्या गोष्टी डिसाईड करतात. त्याच्यामुळं त्याला ती जी लिस्ट आहे, लिस्ट मी स्वतः तयार केली. लिस्ट बी बघून घ्या कशी आहे. लिस्ट म्हणजे अशी की ज्यांना फॉर्म भरला असेल कॅटेगरीज मी पोरं अरेंज केले. भैया टाईम लागला सगळ्या गोष्टी करायला, त्याच्यामुळं व्हिडिओ म्हणजे मी स्वतः टाईम देऊन काढलं आहे. ते डाटा कलेक्ट करणं, सगळ्या गोष्टी अरेंज करणं, त्याच्यात फॉर्म्युले लावणं, एक्सेलमध्ये डाटा टाकणं, ते सगळ्याला ते काय म्हणतात त्याला, हेच ना की अरेंज करणं, कोण किती वर आहे कोण किती खाल्ली, सगळ्या गोष्टी टाईम लागते याला. त्याच्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ महत्त्वाचाच बनवत असतो मी, आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून ते व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचून. लिस्ट बघून घ्या कशी तयार करेल मी. लिस्ट कुठं भेटेल तुम्हाला, टेलिग्राम चॅनल आपलं, त्याची बी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथं मी तुम्हाला लिस्ट पाठवतो बाकायदा म्हटलं. लिस्ट अरेंज कशी केली, URचे पोरं सगळ्यात वर ठेवले ओपनवाले. रँक 1 कोणाचे असन, ज्याला सगळ्यात जास्त मार्क आहे ते सगळ्यात वर. रँक 2 127 मार्कवालं, म्हणजे आता 130च्या वर पोराला मार्क नाही का असं म्हणलं कोण होतं, ठीक आहे. तर माझ्याकडे जेवढ्या पोरांना डाटा दिला आहे, डाटा भरणारे पोरं बी तुम्ही समजू शकता की जे पोराला स्वतः वाटते सिलेक्शन होणार आहे आपलं, ते पोरं डाटा भरतात. आणि जे पोरं अभ्यासात हुशार आहे, जे पोरं जरा ॲक्टिव्ह आहे, तेच पोरं फॉर्म भरतात आणि ते पोरं सिलेक्शनवालेच राहते. त्याच्यामुळं हा डाटा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट की पोराला किती मार्क आहे बा. म्हणजे कोणाला असं वाटत नाही की आपलं 110 मार्क 105 मार्क 100 मार्क येतं बा, आपलं कसं काय होईल सिलेक्शन, पोराला त्याला मोठे मार्क असन अशी विचार करू नका. मार्क तुमच्या पुढे बघून घ्या कोणाला किती मार्क आहे. मार्क पोराला आहे 132 आहे, 127 140पर्यंत पाहिजे लिस्टमध्ये नाव पोरायला. 140वाला ते OBCवाला पोरग आहे खाली, ते मार्क आहेत मान्य. परंतु सीन असा आहे 2024मध्ये मार्क सगळ्याला होते. आता म्हणजे 110 115च्या वर जास्त पोरं, 110 ते 115च्या वर राहते आरामात. म्हणून कट ऑफ आपला मागच्या वर्षी 120च्या आसपास गेला होता. पण यावर्षी सीन असा आहे 132 127 कमी पोरं आहे. मागच्या वर्षी हेच 110च्या वर रेंज लई मोठी होती. आता पोरं तुम्ही स्पीडमध्ये कधी डिक्रीज होऊ राहील बा. मार्क 132वाला 127 124 120 120 110 पोरं मार्क खतरनाकवाले डिक्रीज होऊ राहिले. आणि जास्त मार्काची रेंज काय आहे 100 ते 110. मग तुमचं फायनल कट ऑफ खेळून कुठं खेळणार आहे 100 ते 110, ठीक आहे. सविस्तर चर्चा करू पुढं आपण. व्हिडिओमध्ये काय काय असणार ते सांगितलं मी तुम्हाला. एक आपला गुगल फॉर्म आहे, त्याचा डाटा आहे 500 ते 600 पोरांना भरेल. आणि अजून एक रिक्वेस्ट करतो, फायनल डाटा मी अजून म्हणजे मी स्वतः त्या स्पेशल डाटावरती एक व्हिडिओ बनवणार आहे. तर तो 1 ते 2 दिवसांना अजून मी टाकीन. 2 ते 3 दिवस म्हणा तुम्ही. जेवढा जास्त डाटा आला तुम्ही समजू शकता तेवढेच पोराला आपल्याला गोष्टी क्लिअर होतील की कोण किती वर आहे, कोण किती खाली आहे, कोण किती पाण्यात आहे, कोणाचं सिलेक्शन होऊ शकते बा, ठीक आहे. व्हॅकन्सी तुम्ही बघू शकता. व्हॅकन्सी तुमच्या आहे 2000, म्हणजे एका जागासाठी व्हॅकन्सी किती आहे ते बी सांगितलं मी व्हिडिओमध्ये. आणि पोरं किती आपल्याकडे अवेलेबल आहे. एका जागासाठी 8 पोरं अवेलेबल आहे. तो जनरल एरिया असो का नक्सल एरिया असो का गर्ल्स असो, सगळ्यासाठी एकच रूल आहे, एक जागेसाठी 8 पोरं त्यानं क्वालिफाय करेल, ठीक आहे. व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे. चॅनलवर जे पण नवीन असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रासाठी SSC GD वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे. आणि चॅनलला तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कारण की व्हिडिओ लाईक केलं तेव्हाच हा सर्वांपर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचण्याचं म्हणजे पोहोचण्यासाठी पोचला पाहिजे सर्व, कारण की पोचला तेव्हाच पोरं फॉर्म भरतील. तर गुगल फॉर्म अजून ज्यानं भरलेलं नसेल रिक्वेस्ट करतो मी, तुम्ही तो भरा, कारण की आपलाच फायदा आहे पोरायचा. तुमचा एखाद्याला वाटतं असं मला 1 मार्क 2 मार्क पण फॉर्म भरून तर टाका तुम्ही, तुमचा दुसऱ्याचा फायदा येईल बा तुमच्यामुळे, ठीक आहे. आणि तुम्हाला बी समजेल आपल्यावर किती पोरं किती आपल्यापेक्षा खाली आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे भैया गुगल फॉर्मची लिंक आहे. असा गुगल फॉर्म असतं येतो काय लई मोठं रॉकेट सायन्सने त्याच्यात भरायला तुमचं नाव टाकणं पडतं, मार्क किती आहे पण खतम, तुमचे रँक काय जास्त हे नाही. ते फक्त तुम्ही लिंकवर क्लिक तर करून बा डिस्क्रिप्शन उघडता येत असेल तुम्हाला, एवढं तर तुम्ही यूट्यूब चालू राहील डिस्क्रिप्शन उघडता येत असेल. डिस्क्रिप्शन नाही तर कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे, क्लिक करा फक्त, डायरेक्ट गुगल फॉर्म येते. तुमचं नाव टाकायचं, जेंडर कॅटेगरी मार्क खतम, विषय 3च विषय. आणि ते म्हणजे ती लिस्ट माझ्याकडे येऊन जाते बा.
लिस्ट कशी तुम्हाला दाखवली मी ना, की कोणाला किती मार्क आपल्याकडं, जितके जास्त पोरं असतील तेवढंच आपल्या महाराष्ट्राच्या पोराचा फायदा होणार आहे. ठीक आहे, गोष्टी समजल्या तुम्हाला काय असणार आहे व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. ठीक आहे, आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे, सगळ्यात पहिलं बघा जागा किती होत्या आपल्या महाराष्ट्राच्या ह्या वर्षी 2025मध्ये 2024च्या कम्पेअरमध्येच भैया जास्त जागा होत्या. हे बघू शकता तुम्ही. नक्सल या पोरीच्या जागा वाटते, पोरीच्या कमी या नक्सलवाल्याच्या. ठीक आहे, ह्या आपल्या महाराष्ट्राच्या जनरल एरियाच्या जागा. जनरल एरियाच्या जागा किती मोठं बघू शकता तुम्ही. याच्यावरच जे हे स्टेट आहे हे MP आहे. MP चा कट ऑफ एवढा जाते तरी तिच्यात जागा बघू शकता तुम्ही 1389. आपल्यापेक्षा कमी जागा MP मध्ये. महाराष्ट्रात भैया जास्त जागा आहे, याचा फायदा पण घेतला पाहिजे. आणि महाराष्ट्राचा कट ऑफ बी बघू शकता तुम्ही. MP UP राजस्थान याच्यापेक्षा 10 ते 15 मार्कांनी कमी जाते, याचा फायदा घेतला पाहिजे आपण. चांगली पोस्ट घ्या, CISF घ्या, जे आपल्या काय म्हणतात त्याला आपापल्या इच्छानुसार घ्यावं. आपण जेवढं हुशार आहे तेवढं असं मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तर बघा आपल्या महाराष्ट्रात जागा किती होत्या. SCच्या 215 जागा जनरल एरियामधून, STच्या 193 जागा, OBC 580, EWS 215 आणि URच्या 946. टोटल जागा होत्या आपल्या 2150. ठीक आहे, हे महाराष्ट्राचं बघू शकतो. महाराष्ट्राचं ती पट्टी तशी सरळ झाली, लंबा फॉर्म होता तो. आणि हा नक्सलचा आहे, फक्त महाराष्ट्र नक्सल या मेलच्या गोष्ट काय. मेल नक्सलचे किती टोटल 300 जागा आहे. ठीक आहे, आता हे एक्सक्लुडिंग समजू शकता ना तुम्ही. इन्क्लूड केलं बा आम्ही नक्सलले, याच्यात नक्सली एक्सक्लूड करेल म्हणजे नक्सलले आम्ही गिनतीत धरेल नाही याच्यात या पेजमध्ये. म्हणजे टोटल आपल्या जनरल एरियाच्या आहे 2149 जागा. आता फिमेलच्या बऱ्याचशा फिमेल कॅन्डिडेट बी आपला व्हिडिओ पाहतात आपल्या बहिणी, त्याच्यामुळं त्याच्यासाठी बी ह्या फिमेल कॅन्डिडेटची जागा आहे. फिमेल कॅन्डिडेटच्या एक्सक्लुडिंग नक्सल म्हणजे नक्सल मिलिटरी कोणालाच एक्सक्लुडिंग, हे फक्त जनरल एरियाची जागा आहे. जनरल एरियाच्या गर्ल्ससाठी फिमेलसाठी आपल्या 240 जागा आहेत. ठीक आहे, तर जागा समजली तुम्हाला. आता पोरं किती अवेलेबल आहे पोरंच बघू शकता तुम्ही. हा कट ऑफ आहे, कुठं गेल्यावर पती कट ऑफ, एक मिनिट. हा इथं कट ऑफ वाटते इथे. ठीक आहे, हा बघू शकता 85वर कट ऑफ जाईल. EWSचा पोरं किती 1720 कॅन्डिडेट अवेलेबल, म्हणजे पोरं यानं क्वालिफाय करेल कशासाठी, फिजिकल मेडिकल डॉक्युमेंटसाठी. OBCचे 4640 पोरं आहे, 4640. आणि जागा किती आहेत, जागा किती ते सांगतो म्हणजे हे बघून घेतलं तुम्ही. याच्यात तुम्ही लागलं तर व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. आपला कट ऑफ दिली जरी URचा कट ऑफ पाहू शकता तुम्ही. UR जनरल 91वर कट ऑफ जाईल. आणि पोरं किती आपल्याकडे 7568 पोरं क्वालिफाय करेल. व्हिडिओ तुम्ही थांबवा, आरामात पॉज करा, बघू शकता आरामात किती आपल्या जागा आहेत कॅटेगरीसाठी आपापल्या. नाहीतर हे सगळ्या गोष्टी मी टेलिग्रामवर टाकणार आहे, तिथे बी तुम्ही पाहू शकता. सीन असं असते की आता आम्ही पण सिलेक्शन गेली 2021मध्ये, तर ह्या ज्या गोष्टी असताना ह्या चौकशा करायला पडतात. अशा जागा किती आहे, पोरं किती आहे, व हे केल्यानं जरा फील येते जरा ह्या आपण कॉम्पिटिशनमध्ये आहे का, काय विषय आपलं सिलेक्शन होऊ शकतं का नाही. ह्या गोष्टी करते कोणतं पोरं द्यायला वाटतं आपलं सिलेक्शन होणार आहे. आणि फॉर्म गेम जे भरले असं 500-600 पोरं आहे म्हणून राहील मी, तर ते कोणी तेच पोरं तुमचं सगळं डिसाईड करणार आहे कोणाचं सिलेक्शन होते कोणाचं नाही होत. कारण की तुम्ही समजू शकता ती गोष्ट, जे पोरगं ॲक्टिव्ह असते तेच पोरगं सिलेक्शन घेते. ठीक आहे, आणि ह्या जमान्यात असं नाही की कोणी त्यानं यूट्यूबर्स नाही, त्याच्याकडे नुसतं पुस्तकं वाचून त्यानं सिलेक्शन घेतलं असं नाही. हे सगळे बरोबर यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असन, यूट्यूबवर लेक्चर करत असन. त्याच्यामुळे मी त्या फॉर्मच्या म्हणजे 500-600 जणांच्या बेसवर म्हणते की पोरं मार्क नाही आहे जास्त. आणि ते तुम्ही समजू शकता. आता पेपर हा अवघड होता 2024च्या कम्पेअरमध्ये. ठीक आहे, असो हे सगळ्याचं एक मी डाटा इथं समराईज केलं या पेजमध्ये बघू शकता तुम्ही. जनरल एरियाच्या टोटल जागा होत्या 2149. कॅन्डिडेट अवेलेबल आहे आपल्याकडं. टोटल किती कॅन्डिडेट होतं ते, म्हणजे एका जागेसाठी 8 पोरं आहे टोटल. एवढं जागा आहे, मग यालाच गुणीला 8 करून टाका ना. 2100 गुणीला 8, 21 8 2 21 8 168 होते ना. 21 168 म्हणजे 21 168 3 168 आणि 68 3 म्हणजे अंदाजे 16,000 15 ते 16,000 पोरं आहे ना क्वालिफाय करेल जनरल एरियामधून. आणि नक्सलच्या 300 जागा आहे, गुणीला 8 करा, 8 तरी 2400 पोरं इथं क्वालिफाय करेल बघू शकता. नाही तर SCच्या STच्या 21 जागा आहे, 21 गुणीला 8 करा, 21 8 किती होत राहिले 168 समजून राहिलं.
एका जागेसाठी 8 पोरं आहे. आता सध्या आहे 8 पोरं, ठीक आहे. एका जागेसाठी 8 पोरं. आता तुमचं काय होणार आहे, तुम्हाला माहिती आहे तुमचं फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट सगळं सोबत होणार आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टीत ह्या ज्या 3 प्रोसेस असते ना, फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट, यामध्ये तुमचे जे मागच्या वर्षीचा रेकॉर्ड म्हणजे 21, 22, 23च्या सगळं मी पाहिलं आहे ते, की किती पोरं तुमचे मेडिकल पास करतात. तर एका जागेचे तुमचे 1 ते 8 पोरं आता अवेलेबल आहे. त्याच्यातले 3 ते 4 पोरं भैया उडून जातात. उडून इन द सेन्स की तुमचे 5 पोरं फक्त एका जागेसाठी फायनल कॉम्पिटिशन उरतं आहे, ठीक आहे. एका जागेसाठी 5 पोरं हे फायनल मेरिटसाठी तुमचं अवेलेबल असणार आहे. ह्या 5 पोरं तर तुमचं कॉम्पिटिशन राहणार आहे. जागा 1 आहे, पोरं आहे 5, म्हणजे 4 पोराला न्यायला उडून आहे. 4 पोरं उडवायसाठी त्याला कट ऑफ वाढवून पडतं आहे. हे सरळ गणित आहे साध्या भाषेत, ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला. एवढे पोरं आहे. फिमेलचे बी बघून घ्या जागा. एका जागेसाठी काहीतरी 300 जागा सांगल्या तुम्ही फिमेलच्या, एवढे फिमेल कॅन्डिडेट अवेलेबल. आणि फिमेलचा असा विषय की आता जेवढं कट ऑफ लागला जास्त तुमचा काही वाढणार नाही. कट ऑफ बी सांगतो मी किती वाढू शकतो. 2023-24चा कट ऑफ मागच्या 2 व्हिडिओपासून मी सांगत येऊ राहिलो तुम्हाला की कट ऑफ एवढा आहे 23चा 2024चा. तर 24चा कट ऑफ जास्त होता, कारण की पेपर तर सोपा होता ना, त्याच्यामुळं. 2025च्या जागा पण जास्त आहे 24पेक्षा, पेपर पण अवघड आहे. तर डेफिनेटली तुमचा कट ऑफ कमीच जाणार आहे, ठीक आहे. कट ऑफ किती जाईल हे लास्टमध्ये सांगतो. आणि जो गुगल फॉर्म भरेल आहे तो बघून घ्या तुम्ही. यात एक काम करतो, व्हिडिओच्या लास्टमध्ये तो सांगतो. एकदा तुम्ही पहिलं कट ऑफ बघा आपला 2024चा कट ऑफ व्हिडिओ पास करून बघू शकता. काय म्हणतात, PET PSTचा कट ऑफ होता. आणि फायनल कट ऑफ 124, 124, 123, 119, 109, म्हणजे सरळ कट ऑफ 120च्या आसपास खेळला होता म्हणता. तर फायनल कट ऑफ कितीने वाढला होता हा PET PSTपेक्षा. तर बघा, URचा 20 वाढला होता, OBCचा 20, EWS 24, 17, म्हणजे लगभग 15 ते 20 मार्कानं सगळे कट ऑफ वाढले होते. म्हणजे 20 सरळ 20 पकडून झालं, 20 मार्कानं वाढले होते. तर 2025चा कट ऑफ असाच वाढणार आहे का? नाही. काहून की 2023चा पाहून घ्या, 22-23चा कट ऑफ होता, कितीने वाढला होता. हे मेडिकलचा कट ऑफ होता 94, फायनल कट ऑफ कितीवर गेला 101वर, म्हणजे किती 94 आणि ते 7 मार्कानं वाढला होता फक्त. 2023चा कट ऑफ 7, म्हणजे 10 मार्क जास्तीत जास्त. सगळे कट ऑफ लगभग 10च्या अंदरच घेऊन राहिले. 10 7 90 797, 90 797, 83 आणि 92, 83 92 किती 9, हो 10च्या आत सगळे कट ऑफ खेळू राहिले 2022-23चे, ठीक आहे. आता ठीक आहे, 2022-23मध्ये आपण म्हणू शकतो की बा कॉम्पिटिशन कमी होतं. 2000 जसं वर्ष वाढते तसं कॉम्पिटिशन बी वाढतं, ठीक आहे. त्याच्यानुसार आपण सेफ स्कोअर किती धरेल की आपला कट ऑफ किती वाढू शकते. मी तुम्हाला आधीपासून मी सांगत आले की ज्या पोरायला 10 ते 15 मार्क जास्त आहे, 10 ते 15च्या मार्काच्या मधात आपला फायनल कट ऑफ राहणार आहे, वाढणार आहे. म्हणजे आता जेवढा कट ऑफ लागेल त्याच्यात तुम्ही ॲड करा 10 ते 15 मार्क, खतम. 15 मार्काच्या वर माझ्या तरी अंदाजानं सेफ पोरं आहेत. आणि असं कोण म्हणून राहिलो, तो आपल्यापुढं डाटा आहे, हा गुगल फॉर्मचा डाटा दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. डाटा बघूनच घ्या एकदा, मग तुम्हाला समजावून पोराला किती मार्क आहे बघ, ठीक आहे. तर तुम्ही म्हणसाने काळाचा डाटा कोरायला डाटा आहे कोणता डाटा आहे तो, ठीक आहे. पाहून घ्या डाटा काय विषय. डाटा म्हणजे असं आहे, आपण जो फॉर्म भरला गुगल फॉर्म मी दाखवलं तुम्हाला, फॉर्म किती जण भरला बा, एवढे जण आपल्याकडे काहीतरी 500 ते यार हुकलं ते नंबरिंग टाकायची राहिली इकडची, म्हणजे ते टाकली होती मी एक्सेलची जी शीट होती तुमच्यासाठी, मी ते PDF तयार करून ग्रुपवर टाकणार मी, आपल्या ते टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्याच्यावर टाकणार. ती एक्सेलवाली शीट आहे, ती बी टाकतो लागलं तर ज्याच्या ह्याच्यात खुलन ती तुमच्या ह्याच्यात खुलणार नाही. डबल तुम्हाला दिलं असतं मला शिव्या की हे काय दिलं रे बाई, ते खुलूच नाही राहिलं. त्याच्यामुळे मी ते PDF तयार करून दिलं तुम्हाला पाहिजे. तर सीन असं आहे, आता बघा म्हणजे URमधून ज्या पोरांनी फॉर्म भरेल, आता माझ्याकडे सगळ्यात जास्त मार्कवाला बरोबर कोणते, अक्षय किसन सारोळे. किती मार्क भैया, 132 मार्क, 1 नंबर आपल्यानुसार त्याला हाय बा मार्क जास्त, ठीक आहे. त्याच्यानंतर पाटील गंगाराम 2 मार्क, पाटील विवेक गंगाराम, सॉरी वडिलाच नाव घेतले म्हणजे पाटील विवेक गंगाराम 127 मार्क, चांगले मार्क भैया. 124, 120 म्हणजे CIचे बाल पुरे सरळ. आता सीन असा आहे, म्हणजे तुम्हाला समजून राहिलं ना, म्हणजे मेन विषय हेच आहे, समजायचा प्रयत्न करत आहे मी की बा मार्क पोरायला जास्त नाही. जे 2024मध्ये पोरायला मार्क होते 115 ते 120, 110 ते 115 जास्त मार्क होते, आता तसे मार्क नाही. पोरायला मार्क आहेत जास्त, कोणत्या रेंजमध्ये 100 ते 110मध्ये खतरनाक वाले पोरं. आता बघू शकता तुम्ही खाली जसं तसं. आता हे बघा 110च्या वर कमी पोरं दिसले तुम्हाला. आता इथून बघा 110च्या खाली किती पोरं, हर्षल पाटील
मेलच्या जागी पुरा जीमेलच टाकून दिला तुम्ही, MIL मेल. बरोबर. यानंतर मला प्रशांत वाघमारे मेल. ठीक आहे. आता मार्क बा UR वाले पोरं आहे, URचं कट ऑफ सगळ्यात हाय जात असते, तर याच्यावरून समजू शकता तुम्ही. आता 110च्या खाली किती पोरं आहे बा, जर 13 पोरं 110च्या वर आहे आणि 110च्या खाली किती पोरं आहे, 99 मार्क. मेल फिमेल जमुना ताई येईल किती आहे, 104 मार्क फायनल आहे. ठीक आहे. पोरीच बघू शकता, काय विषय नाही. 104 105 110च्या 110 115च्या वर तर तुम्ही सेफच मानून झाले. 110 ते 115च्या मधात तो फायनल कट ऑफ खेळून बघ, तुम्हाला समजल्या असेल गोष्टी. ठीक आहे. तर आता हे URची लिस्ट कुठपर्यंत आहे, URचे पोरं आपल्याकडे होते 29 पोरं, URचे जास्त नाही आहे, 30 पोरं आहे बा, 30 पोरं. ठीक आहे. तर 13 पोरं 100च्या वर आणि 13 पोरं 17 पोरं 100च्या खाली. तर हे 90 95 ते 100 इच्छात जास्त पोरं आहे बा. तर URपेक्षा आपल्याकडे OBCचे पोरं जास्त. OBC किती आपल्याकडं 1 नंबर सगळ्यात जास्त. हे चुकेले बरं, हे काय सीन व्हायले आणि 53 पॉईंट नंतर हे यायला वाटलं की बा हे सगळ्यात जास्त मार्क यायलाचे, म्हणून याला एक नंबर रँक देऊन टाकली. हा गलत आहे. 1 नंबर माझ्या अंदाजानुसार OBC वाला पोरं कोण आहे, मयूर. OBC 4 तारखेची शिफ्ट पोराची 124 मार्क आणि नॉर्मलायझेशन होऊन ते की झाले 133 मार्क हे पोराचे. याला सगळ्यात जास्त मार्क आहे माझ्या तरी अंदाजानं, म्हणजे माझ्या डाटानुसार बरं. याच्यापेक्षा जास्त पोराला अंदाज मार्क असन कदाचित. आणि त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवणच. मग पोरं भैया ह्या लिस्टमध्ये तुमचं नाव यासाठी लिस्टमध्ये नाव कसं येईल, फक्त ते गुगल फॉर्म आहे, या व्हिडिओच्या खाली मी याची लिंक लावून देणार आहे, ते फॉर्म भरा. मग याच्यात मी एक फायनल व्हिडिओ बनवीन 2 ते 3-4 दिवसांनी, जेवढा जास्त डाटा कलेक्ट होईल. पण त्यानुसार बाईत जर तुमची रँक हे सगळे रँक डबल चेंज होतील बा, कोण किती वर आहे कोण किती खाली आहे सगळ्या गोष्टी समजतील. ठीक आहे. तर ते तुम्हाला माहिती करायचं असेल आपल्यावर किती पोरं बा अजून, त्याच्यामुळे हा फॉर्म भरणं गरजेचं आहे, त्याला चांगले मार्क येते. ठीक आहे. मार्क बघू शकता 133 1 नंबरवर OBC वाला 131 131 131 129 122 OBC वाले मग पोरं बाय 120च्या वर किती झाले आपल्याकडं, 120च्या वर 20 पोरं आहे. आता हे बरोबर CIC बॉल झाले, जागा बिल आहे म्हणते, आपल्या टेन्शन न घेऊन जा, काही विषय नाही. आता मेन म्हणजे हेच की 100 ते 110च्या मध्ये किती पोरं पाहा तुम्ही. हे फायनल मार्क हे आहे आणि हे कोणते रॉ मार्क्स हे नॉर्मलायझेशन होऊन फायनल मार्क हेच हे 5 चाललं तुम्ही किती पोरं आले तर 118 117 116 116 114 111 110. आता हे 100च्या खाली समजा. आता हे काय मदत जे घुसतात ना त्यानं ते स्पेलिंग गलत, O कॅपिटल B स्मॉल हे असं ते गलत करते, त्याच्यामुळे ते खालीवर होऊन जाते. अजून लिस्ट फायनल लिस्ट व्यवस्थित बनवू आपण, काही विषय नाही त्याच्यात. हे बघू शकता तुम्ही. आता 100च्या खालीच पोरं आहे सगळे, 108 107 OBC वाले पोरं आहे 99 100 105. म्हणजे तुम्ही असं नका समजू की बाया पोराला जास्त मार्क असणं आपले 105 मार्क आणि आपण काय फिजिकली जातं की आपण आपल्यावर लिमिट पोरं असं तशा गोष्टी करू नका. ज्याला मी काय म्हणतो 0.1 बी मार्क जास्त असेल, फायनल भले तुमचं होणार नाही, पण फिजिकली जाऊन या, एक तुम्हाला स्वतः कॉन्फिडन्स येते आपण फिजिकल पास केलं भैया. मेडिकल बी तुमचं होऊनच जाईल तिथं फुकटमध्ये मेडिकल करू राहिले. जसं तुम्हाला सेंटरवर जावं लागतं इकडे तिकडे पैसे देऊन, त्याच्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट BSF करून घ्या ना डायरेक्ट. खतरनाक म्हणजे याच्यावर मेडिकल कोणी हार्ड करतच नाही, जे तुमचं करण जी कोणची फोर्स असेल ती. आणि तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटतं ना तिथं की बाबा आपण फिजिकल फिट होतो. कदाचित तुमचं कुठं काय मॅटर झालं तुम्ही दाखवू शकता बाबा इथं तर मला क्वालिफाय करेल, म्हणजे मेडिकल फिट करेल, तर तुम्ही काऊन हे करू राहिले. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्याला किती मार्क शिल्लक असेल एक एक्सपिरियन्स येतं भैया, जाऊन या, कॉन्फिडन्स येते स्वतःला बी. ठीक आहे. बघू शकता तुम्ही, आता स्वतः बी बघून घ्या. ही लिस्ट तुम्हाला भेटेल कुठं, टेलिग्रामवर. EWSचा 1 नंबर कितीवर आहे, EWSच्या पोराला बी चांगलेच मार्क आहे, 133 वाला पोरगा EWSला 1 नंबर मार्क द्यायला. SC वाला बघून घ्या, SC चालू झाली प्रत्येक थोरात 123 मार्क. SC STचे पोराला मार्क कमी, एवढं कट ऑफ तुमचा जाणार नाही. ठीक आहे. हे झालं आपल्या लिस्टचं. लिस्ट कुठे भेटेल सांगितलं मी तुम्हाला, टेलिग्राम आपली लिस्ट भेटणार आहे. ठीक आहे. आता आपण फायनल कट ऑफ तुम्ही पाहिले असेल, लिस्ट कुठे भेटेल, टेलिग्रामवर लिस्ट भेटणार आहे, तर सांगितलं मी ना. टेलिग्रामची लिंक चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये, आणि अजून तो ज्यांना तो फॉर्म भरला नसेल गुगल फॉर्म, काही जास्त अवघड नाही भरणं, फॉर्म भरा भैया, आणि तुम्हाला स्वतः समजा आपल्यावर किती पोरं आहे, आपल्या खाली किती पोरं आहे. ठीक आहे. तर तुमचे डाऊट सगळे क्लिअर झाले असेल.
की बा कट ऑफ कितीनं वाढून कितीनं वाढणार आहे. 10 ते 15 तुमचा जास्तीत जास्त कट ऑफ वाढणार आहे भैया. कट ऑफ ती नंतरची गोष्ट आहे. तुमचं फिजिकल चालू करून टाका. मी फिजिकल काय काय असते ते सांगितलं व्हिडिओमध्ये, आणि एक मेडिकलचा मी व्यवस्थित व्हिडिओ आणणार आहे आणि एक डॉक्युमेंटचा. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओचे सगळे डाऊट तुमचे क्लिअर झाला असेल. कट ऑफ किती वाढू शकते, पोरल किती मार्क आहे भैया, समजलं असेल तुम्हाला. जास्त पोरल मार्क नाही आहेत, कट ऑफ जास्त वाढणार नाही. 10 ते 15 मार्क जास्त वाढेल बा. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करून टाका भैया. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ भेटेल. आणि SSC GDसाठी भैया महाराष्ट्रात आपलं चॅनल आहे, आणि व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत भैया जय हिंद.